चला आपण गोष्ट बघूया अजयची. अजय म्हणजे तो एकटा नाहीये, त्याच्यासारखे लाखो लोक आहेत. एक चांगलं आयुष्य मिळेल याच आशेने ते शहरात येतात. पण इथे आल्यावर त्यांना सामोरं जावं लागतं एका अगदी वेगळ्या, एका कठोर वास्तवाला. आणि हा जो अभ्यास आहे ना, तो अजयसारख्या लोकांच्या याच प्रवासाबद्दल आपल्याला खूप काही सांगतो. हा अनुभव आज लाखो लोक घेत आहेत. ही जी भावना आहे ना, ती या संपूर्ण कथेच्या केंद्रस्थानी आहे. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की गरिबीचं ओझं फक्त पैशांचं नसतं, उलट लाज आणि लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू न शकल्याचा जो ताण असतो ना, तो जास्त जीवघेणा ठरतो. आणि हे एक असं भावनिक ओझं आहे जे अजयसारखे अनेक जण रोजच्या रोज वहत असतात. चला तर मग आपल्या कथेच्या पहिल्या भागाला सुरुवात करूया. आपण बघणार आहोत की शहर एकीकडे काय वचन देतं आणि दुसरीकडे अजयसारख्या स्थलांतरितांना प्रत्यक्षात कोणत्या वेदनादायी वास्तवाला सामोरं जावं लागतं. अनेकांना काय वाटतं की शहरात आलो की गरिबीतून सुटका झालीच म्हणून समजा. पण गंमत बघा, शहरात आल्यावर त्यांच्यासमोर अशी काही नवीन आव्हानं उभी राहतात की गरिबीची पकड सैल होण्याऐवजी आणखी घट्ट होते. म्हणजे त्यांचं स्वप्न हळूहळू एका दुःस्वप्नात बदलायला लागतं. तर शहरात आल्यावर त्यांचं रोजचं आयुष्य म्हणजे एक संघर्षच बनून जातं. घरं कशी तर लहान, खिडक्या नसलेल्या, हवा खेळती नसलेल्या कोंदट खोल्या. कामावर जायचंय, दवाखान्यात जायचंय, तर सुरक्षित आणि परवडणारी वाहतूकच नाहीये. त्यात भर म्हणजे अस्वच्छतेमुळे मलेरिया, टायफॉईडसारखे आजार तर 5वीलाच पुजलेले. आणि शिक्षण, इथेही मुलांच्या शिक्षणाला जास्त महत्त्व दिलं जातं आणि मुलींवर घरकामाची जबाबदारी येऊन पडते. पण खरं सांगायचं तर या सगळ्या आर्थिक अडचणींपेक्षाही जास्त त्रासदायक असतो तो मानसिक ताण. आपण यशस्वी झालो आहोत हे गावाकडच्या लोकांना दाखवण्यासाठी हे स्थलांतरित कर्ज काढतात. ती अपयशी ठरल्याची भावना आणि लोकांच्या अपेक्षांचं ओझं त्यांना आतल्या आत पोखरत राहतं. आणि इथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो. ही परिस्थिती म्हणजे काही त्यांचं वैयक्तिक अपयश नाहीये, ही एक व्यवस्था आहे, ज्याला पॉवर्टी ट्रॅप म्हणजेच गरिबीचं दुष्टचक्र म्हणतात. यात कसं होतं की मानसिक दबाव, सामाजिक परिस्थिती आणि संधींचा अभाव हे सगळं एकमेकांमध्ये इतकं गुंतलेलं असतं की त्या चक्रव्यूहातून बाहेर पडणं जवळजवळ अशक्य होऊन बसतं. मग प्रश्न पडतो की शहराच्या या निराशाजनक परिस्थितीतून बाहेर पडायला काही मार्ग आहे का? काय होईल जर या समस्येचं उत्तर शहरात शोधण्याऐवजी आपल्याला आपल्या मुळांमध्ये म्हणजे आपल्या गावाकडेच मिळालं तर? आणि इथूनच आपल्या कथेचा दुसरा भाग सुरू होतो. जेव्हा अजय पूर्णपणे खचून जातो, निराश होतो, तेव्हा त्याला आठवतात ते त्याचे आजोबा, त्यांची शिकवण आणि त्याच्या गावाचं शहाणपण. त्या निराशेच्या क्षणी अजयच्या मनात त्याच्या आजोबांचे शब्द घुमायला लागतात. ते त्याला नेहमी एका वेगळ्या आयुष्याबद्दल सांगायचे. असं आयुष्य जे निसर्गाशी, जमिनीशी जोडलेलं होतं, साधं, समाधानी आणि शहरातल्या या धकाधकीच्या अगदी उलट. आता आजोबांची ही शिकवण म्हणजे काही केवळ जुन्या पुराण्या गोष्टी नव्हत्या. ते होतं पारंपरिक ज्ञान. निसर्गासोबत मिळून मिसळून त्याला न दुखवता कसं जगायचं याचा हा पिढ्यानपिढ्या चालत आलेला एक प्रचंड मोठा आणि व्यावहारिक ज्ञानाचा खजिना आहे. या पारंपरिक जीवनशैलीची काही साधी सोपी पण खूप महत्त्वाची तत्त्वं आहेत. पहिलं म्हणजे अहिंसा, निसर्गातल्या प्रत्येक जीवाचा आदर करणं. दुसरं म्हणजे साधं जीवन, कमीत कमी वस्तू वापरणं. तिसरं म्हणजे नैसर्गिक संसाधनांचा काळजीपूर्वक वापर, मग ते पाणी असो वा जमीन. आणि चौथं म्हणजे शक्य तितका कमी कचरा निर्माण करणं. बरं, आता आपण पुढे जाऊन हे बघूया की ही जी तत्त्वं आहेत ती प्रत्यक्षात रोजच्या जगण्यात कशी वापरली जायची आणि त्याचे फायदे काय होते लोकांसाठी आणि आपल्या पर्यावरणासाठी सुद्धा. एक गोष्ट इथे लक्षात घ्यायला हवी की या पारंपरिक पद्धती म्हणजे काही केवळ जुन्या आठवणी नाहीयेत. खरं तर आजच्या हवामान बदलासारख्या मोठ्या समस्यांवरचे हे अत्यंत व्यावहारिक आणि प्रभावी उपाय आहेत. हा जणू काही भविष्यासाठीचा एक तयार, टिकाऊ आराखडाच आहे. पारंपरिक शेती तर याचं उत्तम उदाहरण आहे. बघा, सेंद्रिय खतांचा वापर, एकाच शेतात वेगवेगळी पिकं घेणं, पावसाचं पाणी साठवणं, स्थानिक बियाण्यांचं जतन करणं आणि शेतीत झाडं लावणं, या सगळ्या पद्धती हजारो वर्षांपासून पर्यावरणाला कोणतीही हानी न पोचवता वापरल्या जात आहेत. आजची अन्न उत्पादन पद्धत आणि पारंपरिक पद्धत यात जमीन आसमानाचा फरक आहे. आजच्या पद्धतीमुळे प्रदूषण वाढतं, कचरा वाढतो. तर पारंपरिक पद्धती कशा होत्या? स्थानिक आणि त्या हंगामात जे पिकतं त्यावर अवलंबून. त्यामुळे कचराही कमी आणि पर्यावरणावरचा भारही कमी. आणि हा विचार फक्त शेतीपुरता मर्यादित नव्हता बरं का. घरांची रचना अशी असायची की हवा मस्त खेळती राहील, कपड्यांसाठी नैसर्गिक रंगांचा वापर व्हायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजात एकमेकांना मदत करण्याची
एकमेकांशी जोडून राहण्याची एक घट्ट भावना होती. तर आता आपण शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. यात आपण बघणार आहोत की हे जुनं शहाणपण आणि आजच्या गरजा यांचा मेळ घालून एक नवीन चांगलं भविष्य कसं तयार करता येईल. आता याचा अर्थ असा नाही की आपण परत भूतकाळात जायला पाहिजे. नाही, अजिबात नाही. मुद्दा हा आहे की जुन्या पद्धती जशाच्या तशा स्वीकारायच्या नाहीत, तर त्यामागचं जे शहाणपण आहे ते आजच्या परिस्थितीनुसार बदलून एका नाविन्यपूर्ण पद्धतीने वापरायचं आहे. आणि याच्यासाठी ना एक खूप इंटरेस्टिंग आधुनिक संकल्पना आहे, रुर्बनायझेशन. आता हा शब्द जरा जड वाटेल, पण सोप्या भाषेत सांगायचं तर काय, तर गावांमध्ये शहरांसारख्या सुविधा आणायच्या आणि शहरांमध्ये गावांसारखं निसर्गरम्य एकमेकांना जोडलेलं आयुष्य तयार करायचं. म्हणजे बघा, हा एक प्रकारे आजोबांच्या त्याच शहाणपणाला आजच्या काळात लागू करण्याचा प्रयत्न आहे, जिथे गाव आणि शहर या दोन्ही जगातल्या सर्वोत्तम गोष्टी एकत्र येतात. श्यामाप्रसाद मुखर्जी रर्बन मिशनसारख्या योजनांचा उद्देश नेमका हाच आहे. यातून असे स्वयंपूर्ण ग्रामीण केंद्र तयार करायचे आहेत जिथे गावाचं मूळ स्वरूप जपताना शहरासारख्या सोयीसुविधाही उपलब्ध असतील. तर मग जाता जाता एक विचार नक्कीच मनात येतो की उद्याचं एक चांगलं आणि शाश्वत जग घडवण्यासाठी आपण आपल्या पूर्वजांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा आदर कसा करू शकतो, यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा.